शाहीर फरांदेंच्या लेखणीला मातीचा गंध, समाजप्रबोधनासाठी त्यांचे कार्य आजही प्रेरणादायी. कुलगुरू डॉ. ज्ञानदेव म्हस्के. कराड. प्रतिनिधी श्री. राजाराम पाटील. सातारा, दि. 6 ऑगस्ट 2026. महाराष्ट्रभूषण लोकशाहीर पुंडलिक फरांदे यांच्या 30व्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्यांच्या शाहिरीतील सामाजिक जाण, प्रबोधनाची तळमळ आणि समतेचा विचार यांचा गौरव करण्यात आला. शाहीर पुंडलिक फरांदे यांच्या लेखणीला मातीचा गंध होता, ते खऱ्या अर्थाने जनसामान्यांचा आवाज होते, असे प्रतिपादन कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. ज्ञानदेव म्हस्के यांनी केले. महाराष्ट्रभूषण लोकशाहीर पुंडलिक फरांदे प्रतिष्ठान व लोककलावंतांच्या संयुक्त विद्यमाने कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या सभागृहात विविध कार्यक्रमांनी स्मृतिदिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. ए. सी. आत्तार होते. यावेळी साताऱ्याचे नगराध्यक्ष अमोल मोहिते, उपनगराध्यक्ष ॲड. डी. जी. बनकर, माजी शिक्षण सभापती सुनील काटकर, ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत प्राचार्य अरुण गाडे, माजी पोलीस उपअधीक्षक विवेक लावंड, माजी नगराध्यक्ष प्रकाश गवळी, कॉम्रेड किरण माने, प्रतिष्ठानच्या अध्यक्षा सौ. सुनीता फरांदे, नगरसेविका सौ. अनिता फरांदे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. मार्गदर्शन करताना कुलगुरू डॉ. म्हस्के म्हणाले की, शाहीर फरांदे यांच्या शाहिरीत सामान्य शेतकरी, कष्टकरी, समाजातील व्यंग, समतेचा विचार आणि प्रबोधनाची प्रभावी मांडणी दिसून येते. त्यांच्या साहित्याचे पुनर्वाचन काळाची गरज असून त्यातून आजच्या समाजालाही दिशा मिळू शकते. नगराध्यक्ष अमोल मोहिते यांनी लोकशाहिरांच्या कार्याचा गौरव करताना सातारा नगरपालिका लोककलावंतांच्या विविध मागण्या पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले. उपनगराध्यक्ष ॲड. डी. जी. बनकर यांनी शाहीर फरांदे यांनी उपेक्षित व वंचित घटकांसाठी दिलेल्या योगदानाची आठवण करून दिली. कार्यक्रमात सौ. शोभा फुले लिखित माणुसकीचा शाहीर या संक्षिप्त चरित्राचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. तसेच बोडोली येथील नगरपालिका शाळा क्रमांक 23 मधील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रारंभी कर्मवीर भाऊराव पाटील आणि लोकशाहीर पुंडलिक फरांदे यांच्या प्रतिमांना अभिवादन करण्यात आले. गण आणि महाराष्ट्र गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. शाहीर प्रकाश फरांदे व शाहीर मोहन जाधव यांनी शाहिरी सादर केली. दुबई येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा सादर करून राज्याचे नाव उज्ज्वल करणाऱ्या बालकलावंत रेयांश वजरे याचा मान्यवरांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. प्रास्ताविकात शाहीर वैभव फरांदे यांनी प्रतिष्ठानच्या कार्याचा आढावा घेत लोककलावंतांसाठी स्वतंत्र सभागृहाची मागणी मांडली. प्रतिष्ठानच्या अध्यक्षा सौ. सुनीता फरांदे व नगरसेविका सौ. अनिता फरांदे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. निरंजन फरांदे यांनी केले. कार्यक्रमास आनेवाडी ग्रामस्थांसह विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.